नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आज भारतरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत आहे. भीमजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. भीमजयंती संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरी होत असते. 1-2 महिने कार्यक्रम चालत असतात आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशाच्या बाहेर देखील म्हणजे विदेशामध्ये परदेशामध्ये देखील अनेक देशामध्ये जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी माधव गायकवाड आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्यालयाच्या संदर्भामध्ये बोलत असताना आज फक्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या संदर्भामध्ये बोलत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांची आजची परिस्थिती आणि आंबेडकरी समाजाच्या लोकांची अपेक्षा किंवा इतर सर्व समाजाची अपेक्षा त्या संस्थांच्या संदर्भामध्ये काय आहे या संदर्भामध्ये मी थोडक्यात आपल्याशी बोलत आहे. तरी कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट नावाचा ट्रस्ट बाबासाहेबांनी 1944 सालामध्ये स्थापन केला. दादर या ठिकाणी गोकुलदास पास्ता रोड या गोकुलदास पास्ता रोडच्या लागूनच असणारी अत्यंत मोक्याची आणि आत्ताच्या घडीला असणारी अत्यंत मौल्यवान अशी जमीन बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 1944 सालामध्ये पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट स्थापन केला होता. आणि या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक कामे चालत असेल. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या काळामध्ये तिथे एक प्रबुद्ध भारत प्रिंटिंग प्रेस ही बाबासाहेबांनी स्थापन केली होती. आणि माननीय भैयासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचे चिरंजीव हे त्या ठिकाणी त्या प्रबुद्ध भारत प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून त्या काळात बाबासाहेबांचे निघणारे अंक छापले जात असेल किंवा इतर प्रकारची मासिकं त्या ठिकाणी छापली जात असेल. आणि त्या ठिकाणी ती अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ऐच्छिक अशी प्रबुद्ध भारत प्रिंटिंग प्रेस त्या ठिकाणी स्थापन होती. आणि त्याचप्रमाणे पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट यांचं देखील त्या ठिकाणी कार्य होतं. आणि आजच्या घडीला त्या जागेमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे कार्यालय आहे, त्यांच्या राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. त्याचप्रमाणे त्याच वास्तूमध्ये म्हणजे तिथे आंबेडकर भवन म्हणतात त्याला, त्या ठिकाणी माननीय अनंतराज आंबेडकर यांच्या पक्षाचे देखील कार्यालय आहे. त्याचप्रमाणे माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांचे देखील त्या ठिकाणी कार्यालय आहे. आणि त्याचप्रमाणे पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट यांचे देखील त्या ठिकाणी कार्यालय आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करत असतात. परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त असं म्हणावंसं वाटतं की पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट यांचे वाद आहेत. ते वाद आहेत माननीय प्रत्यक्ष बाबासाहेबांचे नातू आणि त्या ठिकाणी असणारा ती जागा ज्यांच्या नावावर आहे, बाबासाहेबांनी स्थापन केलेला जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे ट्रस्टी आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय अनंतराज आंबेडकर आणि माननीय भीमराव आंबेडकर यांचे फारसे शक्य नाही. आणि त्यांचे वादविवाद त्या ठिकाणी आहेत. आणि तो एक मोठा प्रकार झाला होता त्या ठिकाणी. रत्नाकर गायकवाडच्या यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रातोरात ती प्रिंटिंग प्रेस पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी मोडतोड करण्यात आली. आणि त्यानंतर प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला, आंबेडकर समाज रस्त्यावर उतरला आणि सर्वांनी त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला. आणि त्या ठिकाणी तो वाद बाकी तसाच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्या ठिकाणी असणारा ट्रस्ट यांचा वादविवाद आहे. परंतु तमाम आंबेडकरी जनतेला असं वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब व त्या ठिकाणी असणारा जो ट्रस्टी आहे ते ट्रस्टीचे लोक आहेत त्यांनी एकत्र बसून काहीतरी तोडगा काढला आणि सन्मानपूर्वक बोलणी करून त्या ठिकाणी माननीय प्रकाश आंबेडकर असतील, माननीय अनंतराज आंबेडकर असतील, माननीय भीमराव आंबेडकर असतील यांचे देखील कार्यालय असतील, त्यांचे देखील त्या ठिकाणी जागा असेल, त्यांचे काही हक्क असतील. आणि त्याचप्रमाणे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचं देखील त्या ठिकाणी कार्यालय असेल, त्यांचं देखील कार्य त्या ठिकाणी चालेल. आणि अशा पद्धतीचं त्यांचं सामंजस्य होऊन त्या ठिकाणी फार मोठी वास्तू उभी राहील
आणि त्या वास्तूच्या माध्यमातून तमाम जनतेला त्या ठिकाणी त्या वास्तूचा उपयोग होईल आणि त्या ठिकाणी रचनात्मक काम सुरू होईल. तर अशा पद्धतीचं माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्या ठिकाणी असणारा ट्रस्ट यांचा वादविवाद मिटावा अशी सर्वसामान्य जनताला अपेक्षा आहे. आणि म्हणून या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी एक मोठी वास्तू उभी राहावी अशी एक सामान्य जनतेची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांनी नंतर स्थापन केली ती मराठवाड्यामध्ये किंवा मुंबईमध्ये म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली 1945 सालामध्ये. आणि 1945 सालामध्ये बाबासाहेबांनी जो मराठवाडा विभाग आहे तो अत्यंत मागास विभाग आहे आणि त्या मराठवाडा विभागामध्ये मागास विभाग असल्यामुळे त्या ठिकाणी फार शिक्षण संस्था नव्हत्या, त्या ठिकाणी फारसे कॉलेज नव्हते, त्या ठिकाणी शाळा नव्हत्या. आणि बाबासाहेबांनी 1945 सालामध्ये मिलिंद महाविद्यालय त्या ठिकाणी स्थापन केलं औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर. आणि त्या ठिकाणी 300 एकर जागावर आजच्या घडीला देखील त्या ठिकाणी फार मोठं कार्य चालतं. मिलिंद महाविद्यालय असतील, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज असतील, अनेक त्या ठिकाणी शिक्षण संस्था आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून चालत असतात. त्याचप्रमाणे फोर्टमध्ये मुंबईला सिद्धार्थ कॉलेज अत्यंत प्रसिद्ध आहे, किंवा वाड्याला आंबेडकर कॉलेज आहे, किंवा महाडला ते आंबेडकर कॉलेज आहे, त्या ठिकाणी संस्था आहे. आणि या संस्थेची अनेक ठिकाणी शाखा आहेत आणि त्या संस्थेत देखील वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन कोण आहेत, नेमके चेअरमॅन कोण आहेत हे आंबेडकरी जनतेला समजत नाही. आणि त्या अनेक वेळेला माननीय रामदास आठवले म्हणतात की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा चेअरमॅन मी आहे. म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन म्हणतात रामदास आठवले. आणि त्याचप्रमाणे माननीय आनंदराज आंबेडकर म्हणतात की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा चेअरमॅन मी आहे, म्हणजे आनंदराज आंबेडकर आहेत. तर माननीय रामदास आठवले व माननीय आनंदराज आंबेडकर हे दोघंजण पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन आहेत असे म्हणतात. आणि म्हणून समाजाला संभ्रम निर्माण होतो का पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा नेमका चेअरमॅन कोण आहे. आणि त्यांचा जो सध्याचा कारभार आहे एक फार मोठा पसारा आणि फार मोठी संस्था आणि अत्यंत मोठं शैक्षणिक कार्य ती संस्था करत असते. या मोठ्या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नेमके चेअरमन कोण आहेत हा देखील वादविवाद समाजामध्ये एक निराशा निर्माण करणार आहे. आणि म्हणून सर्वसामान्य आंबेडकरी जनतेला असं वाटतं की बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या नातवांना जर प्रवेश नसेल मिळत आणि अत्यंत कर्तृत्ववान असणारे बाबासाहेबांचे नातू आणि त्यांचं नेतृत्व या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला जर मिळत नसेल तर तेही दुर्दैवत आहे. आणि म्हणून रामदास आठवले यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे आणि त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहे ते आनंदराज आंबेडकर आहेत आणि मी बाजूला हटतो असं असे जर प्रकाश आंबेडकर म्हटले असे जर रामदास आठवले म्हटले तर रामदास आठवलेच हे मोठे होतील. कारण रामदास आठवले सातत्याने रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या संदर्भामध्ये बोलतात आणि माननीय बाळासाहेबांना ते साथ घालतात. परंतु प्रत्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांबरोबर ते कधी बोलत नाहीत ऐक्याच्या संदर्भामध्ये. प्रत्यक्षात समोरासमोर एका टेबलावर एका ठिकाणी बसून ते कधी चर्चा करत नाहीत, परंतु हवेत बोलत असतात रामदास आठवले ऐक्याच्या संदर्भामध्ये. आणि मग ऐक्य व्हायचं असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या वारसांना जर त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये तुम्ही त्यांचं जर हक्क नाकारत असाल आणि त्यांना तिथे प्रवेश तुम्ही देत नसाल तर त्यामुळे सामान्य जनता बाकी तुमचा राग केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून रामदास आठवले यांनी स्वतःच त्या ठिकाणी बाजूला होऊन माननीय आनंदराज आंबेडकर यांना चेअरमॅन त्यांनी घोषणा करावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देखील बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या त्या संस्थेत देखील वादविवाद आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यक्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची 1955 सालामध्ये स्थापना केली आणि भारतीय बौद्ध महासभेचं आता कामकाज पाहतात भीमराव आंबेडकर. आणि भीमराव आंबेडकर साहेब हे भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नेलेल्या आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम चालत असतं. आणि त्या भारतीय बौद्ध महासभेचा देखील वादविवाद आहेत. आपल्याला अनेक वेळाला ऐकायला मिळालं असेल त्या पूर्वीच्या काळामध्ये जे आता जे राजरत्न आंबेडकर आहेत त्यांचे वडील अशोक आंबेडकर असतील किंवा त्या काळात ते मीराताई आंबेडकर असतील आणि त्यांचे जे वादविवाद होते आणि त्या काळामध्ये जे ट्रस्टी होते त्या काहींच्या ट्रस्टींचं असं म्हणणं होतं की अशोक आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर मग राजरत्न आंबेडकर हे देखील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत असं ते म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी तरी वादविवाद आहे. परंतु त्या ठिकाणी चैत्यभूमी असेल किंवा भारतीय बौद्ध महासभा असेल ती बाकी मोठ्या संख्येने प्रचंड संख्येने आंबेडकरी समाज
हा भीमराव आंबेडकर यांच्या पाठीमागं आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा म्हटलं की भीमराव आंबेडकरांचंच नाव येतं. भारतीय बौद्ध महासभा म्हटलं की माननीय प्रकाश आंबेडकरांचं नाव येतं. आणि भारतीय बौद्ध महासभा म्हटलं की मीराताई आंबेडकरांचं नाव येतं. परंतु त्या ठिकाणी वादिवाद आपल्याला पाहायला मिळतात. कधीकधी राजरत्न आंबेडकर सांगतात की मी भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष आहे. आणि म्हणून जे भारतीय बौद्ध महासभेचे जे अध्यक्षाच्या संदर्भात असं जे बोललं जातं आहे, परंतु या ठिकाणी बाकी राजरत्न आंबेडकर साहेब असतील किंवा भीमराव आंबेडकर असतील किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, या सर्वांनी एकत्रित बसून अत्यंत जुना असणारा हा वाद मिटून ती भारतीय बौद्ध महासभा ही मोठ्या प्रमाणात ती भारतभर कार्य करील आणि त्यांच्यात देखील एकोपा व्हावा अशी देखील सर्वसामान्य जनतेला या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अपेक्षा आहे. नंतर भारतीय बौद्ध महासभेच्या नंतर बाबासाहेबांनी त्याही अगोदर कोकणापुरती मर्यादित बौद्धजन पंचायत समितीची स्थापना प्रत्यक्ष बाबासाहेबांनी केली. या बौद्धजन पंचायती समितीचं काम बाकी आता आनंदराज आंबेडकर हे सरसेनापती आहेत त्या बौद्धजन पंचायत समितीचे, ते कामकाज पाहतात आणि त्या संस्थेचं काम देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. बौद्धजन पंचायत समितीचं माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून प्रत्यक्ष बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा नाव लौकिक अधिकाधिक वाढावा आणि बाबासाहेबांच्या संस्था अधिकाधिक काळ वर्षभर टिकाव्यात, त्यांच्यामध्ये वाढ व्हावी, त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा. आणि त्या भारतीय बौद्ध महासभा असेल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल किंवा बौद्धजन पंचायत समिती असेल किंवा पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट असेल, या प्रत्यक्ष बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत त्या आंबेडकरी समाजाला अत्यंत पवित्र, अत्यंत आदर्श आणि त्यांच्याबद्दल समाजाची एक अपेक्षा आहे, त्यांच्याबद्दल एक भावना आहे. आणि म्हणून त्या संस्था चालवणाऱ्यांचे जे कोणी आहेत कार्यकर्ते, नेते, पुढारी किंवा त्यांचे प्रवर्तक, त्यांनी बाकी सामंजस्याने प्रत्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विचारविनिमय घेऊन त्या ठिकाणी त्या संस्था अधिकाधिक मोठ्या कराव्यात असं बाकी आंबेडकरी जनतेला वाटते. आणि म्हणून अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो. आपल्याला काय वाटतं, आपण देखील आपल्या भावना कळवा, लिहा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था, या संस्थेच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी थोडक्यात बोललेलं आहे. आपल्याला काय वाटतं तुम्ही निश्चितपणे कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. आणि म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपल्याला हार्दिक शुभेच्छा देत आहे. तेव्हा तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.